नमस्कार मित्रांनो, गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या 5व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. यावेळेस आपण बोलणार आहोत हिरव्यागार सणांनी नटलेल्या श्रावण महिन्याबद्दल. श्रावण महिना आला की एकामागे एक भरपूर सण आपल्याला बघायला मिळतात आणि याच महिन्यात सुरू होतो शरद ऋतू. सणांची सुरुवात होते पंचमीच्या दिवशी. आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे साप. त्या सापाची नागदेवतेची पूजा नागपंचमीच्या दिवशी केली जाते. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सगळ्या मुली आणि बायका झाडांना झोके बांधून झोक्यांचा खेळ खेळण्याचाही आनंद लुटतात. यानंतर पौर्णिमेला येतो तो म्हणजे भावा बहिणींच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आजन्म बहिणीचं संरक्षण करेल असं तिला वचन देतो आणि छानशी भेटवस्तूही देतो. यालाच नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणले जाते आणि नारळी भाताचा विशेष नैवेद्य देवाला दाखवला जातो. त्यानंतर सगळ्या बालगोपाळांचा आवडीचा सण येतो तो म्हणजे श्रीकृष्ण जयंती. अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. तो सण आपण अगदी थाटामाटात साजरा करतो आणि त्याचबरोबर गोविंदा आला रे आलाच्या जयघोषात दहीहंडी आणि गोपाळ काल्याचा आनंदही सगळेजण घेतात. याशिवाय श्रावणातल्या दर सोमवारी केले जाणारे महादेवाचे उपवास म्हणजे श्रावणी सोमवार, दर मंगळवारी केली जाणारी मंगळागौरीची पूजा आणि मंगळागौरीचे खेळ, शुक्रवारी केली जाणारी जरा जिवंतिकेची पूजा यांसारखे उत्सवही आपल्याला पूर्ण महिनाभर साजरे करताना दिसतात. मग या श्रावण महिन्यामध्ये कोणी काय काय केलं, रक्षाबंधनाला कोणाला काय काय भेटवस्तू मिळाल्या हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा. पुढच्या महिन्याच्या माहितीसाठी पुन्हा भेटूच.